नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत शक्तीपीठ महामार्गाची नवीन अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार झाले पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी भूसंपादन वेळेत होणे अपेक्षित आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 12,000 कोटी रुपयांची तरतूद वित्त विभागाने करावी, अशी देखील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात 152 हेक्टरची मोजणी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती आज आपल्याला मिळाली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी भरपाईचे 2 प्रकार ही निश्चित करण्यात आलेले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी विरोधात संघटना आणि स्थानिक नेत्यांनी मोजणी विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती आणि अशी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच जिल्हा प्रशासनाने मोजणीचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील कोणकोणत्या गावात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी झालेली आहे, हे आज आपण पाहणार आहोत. आटपाडी तालुक्यातील शेटफळे तसेच तासगाव तालुक्यातील सावळत सावर्डे या 3 गावातील 100% जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. तर हे पहा मित्रांनो, काही गावांमध्ये 100% मोजणी झालेली आहे, तर काही गावांमध्ये अजून चालू आहे. मोजणी करण्यासाठी शेतकरी विरोध करत असल्यामुळे मोजणी करण्यास थोडा अडथळा निर्माण होत आहे. जिल्ह्यातील 75 गटातील 152 हेक्टर जमिनीची मोजणी शेतकऱ्यांच्या संमतीने पार पडली आहे. जिल्ह्यातील 18 गावातील जमिनीच्या 10,340 गटामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या गटातील 776 हेक्टर क्षेत्र अधिक गृहीत केले जाणार आहे. यापैकी आटपाडी तालुक्यातील शेटफळ, तासगाव तालुक्यातील सावळत सावर्डे या 3 गावातील 100% जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. तर अशा पद्धतीने उर्वरित तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी 4 गट, नागाव कवठे 41 गट, कवठेमंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे 23 गट आणि तिसंगी गटातील एक गट असे एकूण 75 गटातील 152 हेक्टर जमिनीची मोजणी शेतकऱ्यांच्या सहमतीने पूर्ण झालेली असून 1,265 गावातील 624 हेक्टर क्षेत्रातील मोजणीचे काम प्रशासनाकडून सुरू आहेत, अशी माहिती प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. या शक्तीपीठ महामार्गाची भरपाई महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना 2 प्रकारचे मदत दिली जाणार आहे. संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 3 वर्षातील खरेदी आणि रेडी रेकनर यापैकी जी सर्वाधिक रक्कम असेल त्याच्या 5 पट भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. आणि अशाच प्रकारे दुसरी मदत, ज्या शेतकऱ्यांनी सहमतीने जमीन दिले नाही तेथील शेतकऱ्यांना 4 पट भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. शुक्रवारी संभाजीनगरला शक्तीपीठ महामार्गाची कार्यशाळा होणार आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनी आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी शुक्रवारी संभाजीनगर येथे कार्यशाळा शासनातर्फे होणार आहे. या कार्यशाळेला शक्तीपीठ महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे तेथील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकारी जाणार आहेत. या कार्यशाळेत शक्तीपीठ महामार्गाची दिशा निश्चित होणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी सहमतीने जमिनी दिल्या आहेत. 75 गटातील 152 हेक्टर जमिनी मोजणी पूर्ण झाली आहे. शेटफळे, सावर्डेतील मोजणी 100% पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद असून लवकरच ते शेतकरी ही मोजणी सहमती देतील.